संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सांगली महानगरपालिका सज्ज झाली आहे. सांगली महापालिका प्रशासनाने मागील महापुराचा अनुभव लक्षात घेता आपल्या तयारीला वेग दिला आहे. याचाच एक भाग म्हणून महापालिका क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था तसेच लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांची व्यापक बैठक घेऊन त्यांच्याकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. याचबरोबर महापुराची परिस्थिती निर्माण झाल्यास महापालिका प्रशासन कशा प्रकारे सज्ज आहे याची माहिती सर्वांना देण्यात आली आहे. यामध्ये पूरपट्ट्यातील लोकांचे स्थलांतर, निवारा शेड यासह पूरग्रस्तांना लागणाऱ्या सर्व सेवा सुविधा कशा प्रकारे दिल्या जाणार आहेत याचा संपूर्ण आराखडा बैठकीत सादर करण्यात आला. संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्याचे प्रकाशनसुद्धा यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आपत्तीसाठी महापालिका प्रशासन बोटी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा यासह अग्निशमन विभाग तसेच तात्पुरता निवारा यासाठी सर्व व्यवस्था पूर्ण केल्याची माहिती महापौर धीरज सूर्यवंशी आणि महापालिका आयुक्त संगीता महापात्रा यांनी दिली आहे. नमस्कार. आज सर्व पदाधिकारी आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत आपण पूरच्या तयारीकरिता आज मीटिंग घेण्यात आलेले आहेत. ह्यामध्ये प्रशासनामध्ये आपण SOP तयार केलेले, त्याचे अनावरण केलेले आहे. आपलं शेल्टर कुठे आहेत त्यामध्ये आपण काय काय नियोजन केलेले, जेवढे स्वयंसेवा संस्था आहेत त्यांच्यासोबत आपली चर्चा झाली. काही नगरसेवकांच्या सूचना होता नालेसफाईकरिता आणि बाकी त्यांच्या वॉर्डामध्ये जे अडचण आहे ते पण त्यांनी सूचना केली, ते पण आपण करून घेणार आहोत. तर पाऊस आले की प्रशासनाचं अधिकाऱ्यांचं काय जबाबदारी आहे त्या अनुषंगाने कुठे कुठे आपण माणसाची नेमणूक केलेली आहेत, कशा पद्धतीने ते कामं करणार आहेत, सर्वांच्या विषयावरती सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे. तर सर्व पूरपट्ट्यामध्ये राहणाऱ्या लोकांना माझा नम्र अनुरोध आहे की जे पातळीचे इशारा असते ज्यामध्ये आपल्या घरापर्यंत पावसाचं पाणी येणार आहे त्याच्या पूर्वी आपण कृपया आम्ही जिथे रिक्वेस्ट करणार तिथे शिफ्ट होऊन जायचे गरज आहे. अदरवाईज नंतर आम्हाला तिथून आपल्याला काढायला खूप अडचण जाते. तर सर्वांना अनुरोध आहेत की जरी इन केस आपल्याकडे पूरची परिस्थिती आली तर आपण प्रशासनाला सहकार्य करावे आणि आपला आपत्ती मित्र जे ॲप आहे त्यामध्ये सर्व काही माहिती तासाने तासा आपण त्यामध्ये अपडेट करत आहोत. त्या अनुषंगाने सांगलीकरांनी काही भीतीचे वातावरण न करता त्यामध्ये त्याला फॉलो करावी आणि काही काळजी न करून प्रशासन आपलं नक्की सर्व प्रकारच्या सहकार्यासाठी सज्ज आहेत. आपण मदत करूया आणि त्या अनुषंगाने आपली तयारी झालेली आहे. मेजरली आपण नालेसफाईमध्ये सुरुवात ज्या भागामध्ये सर्वाधिक जास्त पूर असते, पाणीचे प्रभाव असते तिथून सुरुवात केली होती. आपली नालेसफाई काही तांत्रिक अडचणमुळे थोडी विळंब झाली होती. निम्मे नालेसफाई सध्या झालेली आहेत. सांगली प्रभाग 1 मध्ये आपण जवळपास 70%, कुपवाडमध्ये 70% असं केलेले आहे. मिरजमध्ये थोडी गती कमी आहेत आणि प्रभाग नंबर 2 मध्ये पण गती कमी आहेत. आपण जे कुपवाडमध्ये मोठे गाडी आहेत ज्याचे कामं तिथे संपवलेले आहेत त्याला परत शिफ्ट केलेले आहेत. हे 2 दिवसामध्ये आपण जास्तीत जास्त सर्व यंत्रणा वापरून 100% करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मेजरली जे मोठे नाले 17 नाले त्याला सर्वप्रथम क्लीन करण्याचा आमचा आता प्रयत्न आहे आणि ते आम्ही 100% कंप्लीट करणार. आपण काही नगरसेवकांनी आम्हाला सुचवले की काही नाल्यामध्ये अतिक्रमण झालेले आहे तर त्याला उद्या महापौर साहेब, उपमहापौर साहेब आणि प्रशासन संयुक्त व्हिजिट करणार आहोत. जिथे शक्य असेल आम्ही ताबडतोब तिथे नाल्या मोकळे करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जिथे नोटिसेस देण्यात आलेले आहेत त्यांच्यावरती पण कारवाई करण्यात येणार आहेत आणि जिथे नोटिसेस सुद्धा वाटण्यात नाही आलेले तिथे आपण ADTP डिपार्टमेंट मार्फत इमिडिएटली त्यांना नोटीस देणार आहोत आणि त्यांच्यावरती योग्यरित्या कारवाई करू. आज सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये GB हॉलमध्ये आयुक्त मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी, पदाधिकारी, नगरसेवक, सर्व NGOज आणि महापालिकेचे अधिकारी सर्वांनी मिळून महापूर जो आपला सांगलीमध्ये आपत्ती जी मोठ्या प्रमाणात येते त्या संदर्भात एक आढावा बैठक घेतली आणि त्या महापुराच्या संदर्भात काय काय महापूर जर सांगलीत आलाच तर आपल्याला काय काय उपाययोजना कराव्या लागतील त्या सगळ्यांसाठी आम्ही सज्ज आहोत. महापौर सर्वप्रथम आमची इच्छा आहे की गणरायाच्या चरणी की सांगली मिरज कुपवाड शहराला महापूरच यायला नको आणि जर आपत्ती म्हणून तो आलाच तर आम्ही सर्वजण सर्व गोष्टींसहित आम्ही सज्ज आहोत. काही गोष्टी महापूर येण्याच्या अगोदर कराव्या लागतात आणि काही गोष्टी महापूर गेल्यावर कराव्या लागतात स्वच्छतेच्या, आरोग्याच्या दृष्टीनं. त्या सर्वाचा आराखडा, त्या सर्वाचं एक पुस्तिका आम्ही तयार केलेली आहे महानगरपालिकेत. त्याचं अनावरण आणि ॲप जे आपलं आपत्ती ॲप आहे ते सुद्धा आम्ही लॉन्च केलेलंच आहे ऑलरेडी आधीच.
तर महापूर आलाच तर आम्ही सर्वजण महापुराला 2 हात करण्यासाठी सर्वजण सज्ज आहोत. नागरिकांनी काळजी करू नये, प्रशासनाला सहकार्य करावं. ज्या भागात महापुराच्या संदर्भात नोटिसा गेलेल्या आहेत त्या लोकांनी अलर्ट राहण्याची गरज आहे. जर पाऊस जास्त प्रमाणात अचानक पडला आणि पाणी जर कोयना धरणातून सोडलं आणि पाणी जर शहरात शिरलं तर ज्या भागात पहिल्यांदा शिरतंय त्या भागातील लोकांची राहण्याची वेळ, खाण्याची व्यवस्था, खाण्यापिण्याची व्यवस्था, सर्व व्यवस्था आम्ही करून ठेवलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, फक्त प्रशासनाला सूचनांना सहकार्य करावं एवढीच आमची विनंती. कठोर उपाययोजना म्हणून नाल्यांचं 100% प्राथमिक मार्गी करून घेऊन त्याला अंतिम स्वरूप देऊन तो ठराव राज्याच्या महासभेचा घ्या आणि त्यामध्ये हे नाले 100% कायम करण्यात गेले, त्याच्यावरती कोणतंही बांधकाम होणार नाही, त्याच्यावरती कायमस्वरूपी काम झालं पाहिजे आणि नगरविकास विभागाने त्याची कठोर अंमलबजावणी केली पाहिजे. अधिकाऱ्यांनी नावाचा एक प्रोजेक्ट आता उपाडला, सह्याद्री स्टार्च बस येणारा नाला आहे. सह्याद्री स्टार्च बस येणारा नाला त्या अधिकाऱ्यांमध्ये घडत होतो, त्यांनी त्याच्यावरती स्टार्चचं बांधकाम केले मॅडम आणि तो नाला कंपल्सरी कमी केला आणि पूर्ण दोन्ही बाजूने बांधला त्यांनी आरसीसी मध्ये. नाला कुठे ठेवला त्यांनी मध्ये चेंबर्स करून ओपन ठेवलाय, पण जर उद्या पाण्याचा क्वांटम वाढला आणि ते पाणी अधिक जर बॅक मार्क लागलं तर ते पाणी मागच्या नागरी बसीत शिरणार आहे. मग केवळ काही विकसकांसाठी, काही बिल्डर्ससाठी, काही इंटरेस्टसाठी या पद्धतीची भूमिका महानगरपालिकेने घेणं परवडणार नाही. तुम्ही आम्ही नागरिकांना बांधून या पद्धतीनं कुपोषण संदर्भात 100% एक आपल्याला खात्रीशीर काम केलं पाहिजे, जे नालेदर्शक नकाशे इथून पुढच्या काळामध्ये दिशादर्शक ठरतील त्यामध्ये कायमस्वरूपी त्या पद्धतीचा विचार करून काम करावं लागेल. सोबतच नालेसफाई संदर्भात आपण बोलतोय, थोडा वेळ झालाय, परंतु आपण आलात प्रमाणात त्याप्रमाणे नालेसफाई सुरू झाली आहे. आणखी त्याची जर थोडीशी तीव्रता वाढवावी, नाल्यांच्या वरती अतिक्रमण काढून द्यावे, त्याच्यामधनं जे काही अतिक्रमित भाग आहेत त्याच्यावरती तुम्ही मॅडम 100% काम करा. नगरसेवक म्हणून आम्ही कुठेही त्या नागरिकाच्या आड येणार नाही ही ग्वाही देतो तुम्हाला. ऍप डेव्हलपमेंटबद्दल मगाशी विषय झाला साहेब, नागरिक सूचना आणि त्याच्यामध्ये आपण साहेब आपण त्याच्यामध्ये जसं त्यांच्या नागरिकांना पण बोलून घेतलं, काही सामाजिक संघटना आल्या तर काही लोक येऊ शकले नसतील, तर ऍपवरतीच तुम्ही नागरिक सूचना संदर्भात एक ऍडिशनल तुम्ही द्या, जेणेकरून नागरिक त्याच्यामध्ये सजेस्ट करतील की याही गोष्टी करता येऊ शकतात. त्याच्यामध्ये तज्ञ एक्सपर्टीजच्या जर तुमच्याकडे मतं पोहोचली जी ते सभागृहात आलेली नाही आहेत, पण तुमच्याकडे पोहोचली तर तुम्ही त्याच्यावरती निश्चित विचार करू शकता, त्याप्रमाणे काम होऊ शकतं. आणि नोटिफिकेशन आलं, मी मला सांगितलं तसं नोटिफिकेशन आलं ब्रॉडकास्ट सिस्टम आहे त्याप्रमाणे काम करूया. नगरसेवक महापौरसाहेब असतील, विरोधी पक्ष नेते असतील, आमच्याकडे नेते असतील, लोकपाल असतील आणि सगळ्या सदस्य आम्ही नागरिकांच्या संपर्कात असणार आहोत. नागरिकांना आम्ही आदेश करणारच आहोत, परंतु प्रशासकीय पातळीवरती त्या ऍपमध्ये सुद्धा नोटिफिकेशन आलं जातं का बघूया आणि काम करत. दुसरी गोष्ट, नाल्याबाबतीतली जी प्रशासकीय उदासीनता मी आता बोलतो त्याप्रमाणे ती उदासीनता मॅडम काढून टाकावी लागेल. नाल्या जिवंतच ठेवावी लागते, त्याला पर्याय नाही. नाल्या जर जिवंत ठेवलं नाही तर दरवर्षी मग नेहमीचे होतो पावसाळा, मग नेहमीचे होतो पूर, दरवेळी महापूर आमच्या पाचवीला पुजला का अशा पद्धतीच्या भूमिकेत आम्ही का जायचं. आम्ही सांगलीकर म्हणून आम्हाला पाचवीला पुजला का महापूर अशा पद्धतीच्या भूमिकेत आता जाणं योग्य नाही. त्याच्या पुढे जाऊन कुठेतरी विचार करूया आणि त्यावरती काम करत असं मला वाटतं. अग्निशमन दलामार्फत भागाभागामध्ये पूर परिस्थितीमध्ये काय नागरिकांनी काळजी घ्यायची आहे याची प्रात्यक्षिक आपल्याला. एखाद्या चौकात, मुख्य चौकात मध्ये एक प्रभाग त्याचे 4 चौक, एक प्रभाग त्याचे 5 चौक, अशा पद्धतीने तिथे प्रात्यक्षिक त्यांनी दाखवावी. नागरिकांनी पूर परिस्थितीत काय काळजी घ्यायची आहे त्याची सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी नागरिकांना एक सुंदर मेसेज आपल्याला अग्निशमन दलामार्फत देता येईल. दुसरी गोष्ट, मदत संकलन कक्ष. आता आमचे वरिष्ठ सहकारी नगरसेवक राजकीय कार्याने सांगितलं, मदत संकलन कक्ष झालं पाहिजे, तुमच्या मार्फतच ते गेलं पाहिजे. आम्ही कधी एखाद्याला वाटतं की मला मदत पाहिजे तर समजा त्यांनी आर्थिक स्वरूपात मदत केली तर तुम्हाला तो दर्जा, तेच जेवण, तेच पद्धत हे सगळं कायमस्वरूपी देता येईल. दुसरी गोष्ट, बाहेर जाऊन काही मदत येतात तर आपल्या जगातला की त्या तेवढ्या काळापर्यंत खुले करा. तिथे मदत अधिकारी, मदत संकलन अधिकारी ठेवा, तो ती मदत घेऊन फक्त महानगरपालिकेतच पोहोचेल आणि ती मदत तुमच्या मार्फतच नागरिकांच्याकडे मदत वितरण अधिकाऱ्यांच्या मार्फत मदत पोहोचेल. जेणेकरून मदतीमध्ये एकाच भागात सगळी मदत दिली आणि एका भागात काहीच नाही असं काही होणार नाही. या मदत संकलन कक्षामार्फत तुम्हाला त्याचं प्रॉपर नियोजन करता येईल, जेणेकरून सगळ्या भागामध्ये व्यवस्थित मदत पोहोचते का. बाहेरून आलेली मदत आहे ती आपल्याला वाटायचं फक्त काम करायचं आहे, ते वाटण्यासाठी सगळीकडे सम प्रमाणात जाते का याच्यावरती आपल्याला